झी 24 तास एक पाऊल पुढे। आपला देश भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण याच देशातल्या शेतकऱ्यांच्या नशिबी कायमची वणवण आहे। शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली नेहमीच दबलेला आहे। शेतकऱ्यांची ही चिंता दूर व्हावी म्हणून केंद्र सरकारनं 2008 साली कर्जमाफी योजना आणली, पण त्यात अनियमितता समोर आली आहे। या योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवलाय। बळीराजाचं कर्जाचं ओझं कमी व्हावं आणि शेती पिकांमध्ये समृद्धता यावी यासाठी केंद्र सरकारनं 2008 मध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली। या योजनेअंतर्गत सुमारे 52,000 कोटींची कर्ज माफ करण्यात आली, पण या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत बऱ्याच अनियमितता आढळून आल्या। कॅगनं त्या संदर्भातला अहवाल संसदेत सादर केला। कॅगच्या ठपक्यानुसार कर्जमाफीच्या 90,576 प्रकरणांपैकी 22.32% प्रकरणं अनियमित आढळली आहेत। 20.50 कोटींची कर्ज बिगर कृषी कामांसाठी देण्यात आली। 1,564 शेतकऱ्यांना पात्रतेपेक्षा कमी कर्ज वाटप करण्यात आलं। राज्याच्या 5 जिल्ह्यांमध्ये 40 बँकांच्या शाखांमधून कर्जमाफी योजना राबवण्यात आली। राज्यात एकूण 3,944 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली। ऑडिटमध्ये 624 शेतकरी निवडले गेले, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना लाभ मिळालेलाच नाही। अपात्र लाभार्थींना दिलेल्या कर्जमाफीची रक्कम 80,455 रुपये इतकी आहे। कर्जमाफीच्या या योजनेमध्ये मोठा घोटाळा आहे आणि त्याला जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केली आहे। हमें चाहिए सभी खातों की पड़ताल और उसके साथ जिन किसानों को न्याय नहीं मिला, और पहले ही योजना में हमने उस समय भी कहा था कि योजना में ही एक भारी कमी रह गई कि जिसने भी एक हफ्ता भी चुकाया है तो उसको इसका लाभ नहीं मिला है। कॅगनं उघड केलेली वस्तुस्थिती ही केवळ हिमनगाचं टोक आहे अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे। कॅगनं आक्षेप घेतलेला हे जे मुद्दे आहेत ते अगदी बरोबर आहेत, परंतु कॅगला जी माहिती पुरवलेली आहे ती वरवरची आहे आणि हे एक हिमनगाचं फक्त एक वरचं दिसणारं टोक आहे। 8वा हिस्सा आहे, अजून 7 हिस्से पाण्यामध्ये आहेत। कर्जमाफी योजनेत घोटाळा झाल्याची कबुली खुद्द अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीच दिली होती। रिझर्व्ह बँक या घोटाळ्याचा तपास करते आहे आणि दोषींवर कडक कारवाईची घोषणाही त्यांनी केली होती। त्याप्रमाणे कदाचित दोषींवर कारवाई होईलही, पण या सगळ्या घोळात ज्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली होती तो शेतकरी मात्र या योजनेपासून दूरच राहिला आणि त्याचा कर्जबाजारीपणाही कायम राहिलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।